वसंत मोरेंनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे। पुणे लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात दोघांमध्ये चर्चाही झाली। तर प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात तुम्हाला काय ते कळेल असं वसंत मोरे म्हणतात। तर मी असेपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही असं वसंत मोरेंनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे। तात्या आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तात्या, कशा प्रकारे बघतात तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलात, मात्र कोणीही तुम्हाला आतापर्यंत दाद दिली नाही असं सध्या तरी दिसतंय। मी आज इकडं जे आलोय, वंचित बहुजन आघाडीचे नेते सर्वे प्रकाशजी आंबेडकर साहेब, अनिल भाऊ जाधव यांच्या माध्यमातून, अतुल परदेशी यांच्या माध्यमातून मला त्यांच्यापर्यंत येता आलं। गेल्या 4 दिवसातल्या ह्या आमच्या चर्चा आहेत आणि या चर्चेचं फलित आज झालं। आज मला इकडे येता आलं। आमचे मित्र मंगलदास बांदल यांनी सुद्धा माझ्यापुढं भेटायला यावं म्हणून ते सुद्धा सांगितलं होतं आणि आज आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे जे पुण्यातले नेते आहेत यांच्याबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर सुद्धा चर्चा केली आणि आज साहेबांच्या भेटीला आलो आहे। त्याच्यातनं आता जे काही फलित व्हायचं ते येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये होईल। एक वरिष्ठ लेवलला त्यांची एक चर्चा व्हायची आहे। ती चर्चा झाल्यानंतरनं मग खऱ्या अर्थानं जी भूमिका असेल ते वेळ आहे पुण्याच्या निवडणुकीला। सुजात देखील इथे होते, त्यांनी देखील तुमची भेट घेतली आहे। एकूण सकारात्मक चर्चा झाल्याचं दिसतं आहे। असं समजायचं की संभाव्य उमेदवाराच्या ऐवजी तुम्ही उमेदवार असणार आहात आणि दोन्ही जे तुमच्या समोरचे उमेदवार आहेत त्यांना टफ फाईट असेल। नाही, टफ फाईट तर मी पहिल्यापासून म्हणतोय की मी आहे तोपर्यंत ही पुण्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये मी एकेरी होऊन देणार नाही। ही निवडणूक ही पुणेकरांची निवडणूक आहे, जी पुणेकर हातात घेणार आहेत। की मला वाटतं की पुण्याच्या अस्तित्वाची लढाई आहे। ही पुणेकरांना माहिती आहे की एका राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी झाले, एका सेनेच्या 2 सेना झाल्या, काँग्रेसमधलं कोण कुठं गेलं हे सगळं पुण्याला माहिती आहे। पुण्याच्या मतदारांनी पाहिले या सगळ्या विषयाला सगळी लोक वैतागलेली आहेत आणि मला वाटतं की आत्ताच सुजात आंबेडकर साहेब इथं भेटले ना, आता ते बोलले, मला ते त्यांचे शब्द ऐकून मी आयुष्यात पहिल्यांदा त्यांना भेटलो आहे की मी पुणेकर आहे, माझी 2 मतं पुण्यात आहेत आणि मला चांगल्या व्यक्तीला मतदान करायला मिळते याचा मला खूप आनंद आहे। आणि मी त्यावेळेस साहेबांना सांगितलं, साहेब ती 2 मतं नाही आहेत, तुमचं 1 मत 1 लाख मतांच्या बरोबरीने आहे, त्यामुळे ती 2 मतं नाही, ती 2 लाख मतं आहेत आणि 2 लाख मतं येणाऱ्या काळामध्ये या पुणे शहरामध्ये कशी कुणाच्या पायाखालची वाळू सरकावतात ते तुम्हाला भविष्यात कळेल। कॅमेरामॅन अनिल शिंदे, अभिषेक मुठाळे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।